सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर। उपस्थित जमलेल्या माझ्या मातापित्यांनो, नामधारकांनो, साधकांनो, वारकऱ्यांनो, भगवंतावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्व हरिभक्तांनो, आज सेवेकरता घेतलेला भंग कुणाचा सांगा बघू, कळलाय कुणाला? संत मुक्ताबाईंचा अभंग पूर्णपणे व्यवस्थित ऐकून घेऊ, कारण हा पाठातला अभंग नाही। मुक्ताईचे ठराविकच अभंग आहेत, फार 300-350 अभंग आहेत मुक्ताईचे। त्यातला हा चांगदेवाला उपदेश करणारा 5 चरणाचा अभंग आहे। भव नदीचे पाणी रे गड्या, 9 वर्षाची मुक्ताई 1400 वर्षाच्या चांगदेवाला गड्या म्हणते। भव नदीचे पाणी रे गड्या, मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडीते। म्हणून काय कर, उलट उलट माघारा गड्या, फिरगोते खाशी, नाहीतर भरला पूर मायेचा लोंढा, वाहून या जाशी। अविद्येचा पूर बाबा वेगी ओसरेरा, कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना। क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही, दुर्लभ नरतनु गेल्यावरती पडशील पछताई। म्हणे मुक्ताई ऐक चांगया, म्हणे मुक्ताई जाण चांगया, अंतरीची खुण जा सद्गुरु शरण तुझ नेती उतरून। उलट उलट माघारा गड्या, फिरगोते खाशी, भरला पूर मायेचा लोंढा, वाहून या जाशी। विठ्ठल भावंडांनो, कीर्तन परंपरेची मर्यादा लक्षात घेता या व्यासपीठावर अनाकलनीय दुर्बोध परमात्म्याच्या कीर्तीचं रूपाचं वर्णन व्हावं, या पलीकडे या व्यासपीठावरून काही सांगितलं जाऊ नये, हा कीर्तनाचा नियम आहे। त्यात हे इतकं पवित्र ठिकाण आहे, इतकं पवित्र ठिकाण आहे, दोन्ही बाजूला तुमच्या महान संत होऊन गेले, महान जागतिक ख्यातीचे। भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान। नाथानी भागवतामध्ये माऊलींनी मग असे सांगितलं मला की नाथानी भागवतामध्ये याही ठिकाणाचं वर्णन करून ठेवलेलं आहे। याला अधिष्ठान म्हटलेलं आहे आणि त्याला प्रतिष्ठान म्हटलेलं आहे। पैठणचं पूर्वीचं नाव हे प्रतिष्ठान आहे। गोदावरी तीर आणि या बाजूला प्रत्यक्ष विश्वमौलींचा जन्म, निवृत्तीनाथांचा जन्म, सोपान काकांचा जन्म, मुक्ताईचा जन्म असलेला आपेगाव, ह्या दोन्ही संतांचा आशीर्वाद कृपा लाभलेलं हे गाव। आणि मग भगवंत बालाजी यांचा स्वयंभू अवतार असलेले हे ठिकाण, आणि त्यामुळं थोडंसं वक्तव्य करत असताना गांभीर्य ठेवून वर पुढचा कान कसा आहे माहित नाही,
आम्ही सासू सुनेच्या गोष्टी सांगून, बेवड्याच्या कथा सांगून, भावबंदकी सांगून, जावयाच्या गप्पा सांगून उद्या गेलो तर इथली मंडळी ज्ञानी म्हणणार आहेत, काय रे अधिष्ठान कोणतं, बैठक काय, संत महात्म्यांची भूमी काय सांगून गेले रे. आणि म्हणून येतानाच मी अभंगाची निवड करून आलो. अभंगच निवडताना अशा परात्परतेचा निवडावा की जेणेकरून कुठं बोट ठेवायला जागा राहू नये. बरी चारी भावंड आहेत, त्या चारी भावंडांचं साहित्य जर पाहायला गेले, या चारी भावंडांचं साहित्य परेचं साहित्य आहे. चारही भावंडांचं साहित्य आत्मतत्वावर निर्भरलेलं साहित्य आहे. कारण ही जन्माला येतानाच परब्रह्मरूप घेऊन आलेली ही मंडळी, परब्रह्मरूप असलेली मंडळी. बरं, आजचा अभंग ज्या माऊलीचं, त्या माऊलीचं वर्णन करत असताना मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आणि आद्य त्रय जननी देवांची, निवृत्ती ज्ञानदेव आणि सोपाना, ही तिन्ही सदाशिव, महाविष्णू आणि ब्रह्मा हे तिघांचा अवतार आहे. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि ब्रह्मा सोपाना झाला. अशा तिन्ही देवांचा सांभाळ करणारे आद्य त्रय जननी ही कोण आहे? आदिशक्ती मुक्ताबाई. कोण आहे ही? आदिशक्ती आहे. ह्या तिन्ही देवतांचा सांभाळ करणारी आद्य त्रय जननी देवांची गंमत आहे. ज्या माऊलींनी ब्रह्मांडाला एकवटून परब्रह्म तत्व ज्ञानेश्वरीच्या रूपानं तुमच्या आमच्या हाती स्वाधीन केलं, प्रत्यक्ष परब्रह्म ज्ञानेश्वरीच्या रूपानं तुमच्या आमच्या हाती स्वाधीन केलं. आणि ज्या वेळेला हीच माऊली जनतेच्या जाचाला कंटाळून, टिकेला कंटाळून झोपडी चिरलेली ताटे लावून घेतली, त्यावेळेला उपदेश करणारी कोण आहे? विश्व माऊलीला उपदेश करणारी ही मुक्ताई आहे. कमी समजू नका. जगात सर्वश्रेष्ठ संतांपैकी एकमेव संत कोण तर संत मुक्ताई आहे. कठोरपणे, मवाळपणे, दयाळूपणानं, अधिकारवाणीनं माऊलीला उपदेश करणारी कोण आहे? मुक्ताई आहे. वय वर्ष 9, 10, 11. योगी पावन मनाचा, सहाय्य अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संते सुखे व्हावे पाणी, तमोगुण मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. केवढा अधिकार आहे, ऐकावं लागलं. आणि मग अखेरीस माऊलीने ताटी उघडली. काय ताकद आहे मुक्ताईची. निळोपरायांनी या चारी भावंडाबद्दल आणि मुक्ताईबद्दल काय म्हटलंय? उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची, ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची,
ज्ञानदेव सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान, ते निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर उभारिला ध्वज तिन्ही लोकावर ऐशी चराचरी कीर्ती, ज्यांची चराचरी कीर्ती, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान. आणि मुक्ताबाई स्थान दीप्ती कळा, दीपस्तंभ आहे मुक्ताबाई. भव नदीचे पाणी रेगड्या मोठे ओढीते, शब्दाला धार आहे, वाणीत तेज आहे. 9 वर्षाची चिमुरड आहे, चांगदेव 1400 वर्षाची. पण मुळात काय, आत्मज्ञान नावाचं शस्त्र, स्वानुभवाचं शस्त्र असलं की कितीही मोठा असू दे, लहानगी सुद्धा त्याला गार पाडत असतात. कारण का, समर्थाने सांगताना सांगितले, ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. आपण आपणाला पाहणं हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे, त्याला आत्मज्ञान म्हटलंय. स्वरूपाची ज्याची ओळख झालेली आहे, ज्याला सद्गुरूंचा अनुग्रह झालेला आहे, लक्षात आलं का. आणि एकदा त्याला आत्मज्ञान झालं, एकदा त्याच्या स्वरूपाची ओळख झाली, एकदा त्यानं स्वतःला ओळखला की ब्रह्मांड त्याच्या ताब्यात आहे. समजून घ्या. नेहमी मी कीर्तनात सांगत असतो, देव शोधायला जाऊ नका. हजारो जन्म घेतले तर देव मिळणार नाही. कारण भगवंत देव ही एक अवस्था आहे. देव व्हावं लागतं. देव भेटून प्रश्न सुटत नाहीत, किंवा किंबहुना देव भेटतच नाही. भ्रमात राहू नका. आणि देव भेटावं म्हणून जर परमार्थ करत असाल, कीर्तन ऐकत असाल, प्रवचन ऐकत असाल, तर ऐकूच नका. अलीकडे बरीच मंडळी म्हणतात, हमारे यहाँ जो हम भगवान को मिला देंगे. आम्ही देवाला दाखवून देतो. देव काय दाखवण्याची गोष्ट आहे? देव ही अनुभवण्याची गोष्ट आहे. देव ही होण्याची गोष्ट आहे. अर्जुना देव होऊन मजला भसशी, खातो मी शपथ अर्जुना तू मीच होशी. हा संतांना आलेला अनुभव आहे. ज्ञानोबा देवाला भेटायला गेले नाहीत, कधीच गेले नाहीत. कारण एक तर ज्ञानोबा माऊलींना स्पष्टपणे परखडपणे सांगतो, एक तर ज्ञानोबा माऊलींना आकारातल्या देवाला महत्वच दिलं नाही. त्यांनी ज्ञानेश्वरीची सुरुवातच ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या. काय म्हटले त्यांनी? आत्मरूपा शब्द लक्षात ठेवा. आता विश्वात्मके देवे शब्द लक्षात ठेवा. आता विश्वात्मके देव त्यांनी देवळापुरता बघितलाच नाही. त्यांची दृष्टी पहा. निर्जीव दगडाची काय करीसी सेवा, तो तुझं निदैवा देईल काय. देव जवळे असता जासे अनातीर्था, मुकलाशी आता म्हणे ज्ञानदेव. ज्ञानोबरांचा अभंग हुडकून पहा. बरेच जण मला प्रश्न विचारतात, हा महाराज तुम्ही स्वतःचा अभंग? नाही, ज्ञानोबा माऊलींच्या गाथ्यात हा अभंग आहे. निर्जीव दगडाची काय करीसी सेवा, तो तुझं निदैवा ए दरिद्र्या काय देईल तो. कारण देव जवळे असता जासे अनातीर्था. देव पाहिजे. गंमत सांगतो. समुद्राच्या तळाला मोती असतात नाही. आता समुद्राचा तळ सापडणं फार अवघड आहे. तळाला मोती आहेत खरं, पण माणूस काय खाली जाणार नाही. म्हणून शास्त्रज्ञांनी काय केलं,
एक रोबो तयार केला. रोबो का चैतन्य नसतं रे रोबोमध्ये, तो जिवंत नसतो, तो रोबोच यंत्रच आहे. तो तयार केला कशासाठी? मोती काढण्यासाठी. पण तो रोबो तयार केला मिठाचा. कशाचा तयार केला रोबो? आता मला सांगा, तो रोबो जाऊन कधी तो मोती घेऊन येईल वर? का? ज्याला शोधायला गेलाय त्यातच तो विरघळून जाणार. तोच संतांनी अनुभव सांगितलेला आहे. देव पहाव यासी गेलो, देव पहाव यासी गेलो, देव पहाव यासी गेलो, देव पहाव यासी गेलो, देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो, देव पहाव यासी गेलो, पहाव यासी गेलो, तेथे देवाची होऊनी ठेलो, तेथे देवाची होऊनी ठेलो, देव पावयासी गेलो, गेलो, देव पावयासी गेलो. तेथे देवाची होऊनी ठेलो, तेथे देवाची होऊनी ठेलो, देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो, देव पाहावयासी गेलो तेथे. हा तुकोबरायांचा अनुभव. हा अनुभव स्वतः कधी घेतला का? देवाला भेटायला गेलो देवच होऊन राहिलो. कधी आला का अनुभव? संपला. नका पाठीमागं लोगो देवाच्या, नाही भेटणार. कारण देव ही भेटणारी गोष्ट नाही आहे, देव ही होण्यासाठी. लक्षात ठेवा. संत देव होऊन गेले, संत देव होऊन गेले. कारण देव होण्यामध्ये, जसं मगाशी मी मिठाचं उदाहरण दिलं, मिठानं काय केलं? समुद्राशी तो एकरूपच झाला, विरघळूनच गेला, स्वतःचं अस्तित्व संपवून टाकलं. मिठाचं मीठ पण राहिलंच नाही. लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्यातून. नका बोलू, माफ करा मला, प्रमाण कोणी देऊ नका. समजून घ्या. लवण जैसे पुन्हा जळाच्या बाहेरी येत नाही खरे त्यातून. त्या सारिखे तुम्ही जाणा साधू वृत्ती, पुन्हा न मिळती माया जाळी. पुन्हा न मिळती माया जाळी. लवण म्हणजे काय? मीठ. मीठ एकदा पाण्यात विरघळलं की परत येणं नाही. तैसे तुम्ही जाणा साधू वृत्ती. कारण वृत्ती ही ब्रह्ममय झालेली आहे. लीन झाली वृत्ती ब्रह्मात मिळाले. जळात आटले लवण जैसे. संतांची वृत्ती ही देवमय झाली म्हणून देव झाले ते. तुमची वृत्ती देवमय आहे का सांगा बघू? आहे का देवमय? तुकोबरा सदेह वैकुंठाला गेले म्हणजे काय? विषय गहन आहे, कानावर पडू द्या. तुकोबरा सदेह वैकुंठाला गेले. आमच्या डोळ्यासमोर एकच चित्र दिसतं. ते कोणतं? भगवंतांनी गरुड वाहन पाठवलं. तुकोबराच्या गरुडावरती बसलेले कुठं गेले? आकाश मार्गाने. ते काय आम्हाला कळलं नाही. कुठे गेले? तर वैकुंठाला गेले. असं त्याचा अर्थ आहे का? वैकुंठ म्हणजे काय? वैकुंठ म्हणजे कुठलं गाव नव्हे, कुठलं शहर नव्हे, कुठला तालुका जिल्हा नव्हे.
म्हणून तुकोबरा जिल्ह्याला गेले, वैकुंठाला गेले असं होत नाही ते कधी. वैकुंठ म्हणजे काय? वै म्हणजे नाही, कुंठ म्हणजे दुःख. वय म्हणजे नाही, कुंठ म्हणजे दुःख. दुःखच जिथं नाही, सदाचित आनंद रूप ओसंडून जिथं वाहत आहे त्याला वैकुंठ म्हटलेलं आहे. आणि ते ठिकाणी कोणातर भगवंतच आहे. ज्ञानदेव पाठ हरी, बोला हरी हाच वैकुंठ. देव जर वैकुंठमय असेल तर तुकोबर आहे. सदेह वैकुंठाला जाणं म्हणजे काय? त्यांचा देहच देव होऊन राहणं, याला वैकुंठ गमन म्हणतात. लक्षात ठेवा. संजीवन समाधीचा अर्थ काय? असोयसा कोठे आठवची नाही, जगात पिशाच्यांतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो सदा जैसा मकरंद अंतर्बाह्य भेद वेगळाले. ही खरी समाधी स्थिती आहे. ही समाधीची अवस्था, ही वैकुंठाची अवस्था आणि तुकोबराने उपभोगली. लक्षात ठेवा. विषय जरा कानाला जड वाटेल, पण हे समजून घेणे सत्य आहे. काय माता माऊल्या म्हणतील, काय बाया म्हणले महाराजाला धरून आणले नाही का? पण हे समजलं पाहिजे. लक्षात ठेवा. संतांना जो आलेला अनुभव तो संतांनी साहित्यात लिहून ठेवलेला आहे आणि त्याप्रमाणे तुम्हा मला अनुभव आला पाहिजे. परमार्थ करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा. डोळे उघडून पाहणे, कान उघडून ऐका. परमार्थ जर साध्य व्हावा असं वाटत असेल, भगवंत साध्य व्हावा असं वाटत असेल तर त्रिप्रचिती आली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. त्रिप्रचिती कोणकोणती? गुरुप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती. पुस्तकात लिहून ठेवले साखर गोड आहे. पुस्तकात लिहून ठेवले साखर गोड आहे. सांगणाऱ्यानं सांगितलं साखर गोड आहे. पण नक्की पटतं कधी? ऐकून का अनुभवून? खाल्ल्याशिवाय? खाऊन पाहिलेली आत्मसाक्षी मिळाली. साखर कशी आहे? गोड आहे. परमार्थ तसाच झाला पाहिजे. संतांनी देव काय सांगितलंय असा सांगितलाय. शास्त्रात काय लिहून ठेवले, संत साहित्यात काय लिहून ठेवले, देव असा आहे. हे दोन अनुभव आले, पण तिसरा अनुभव म्हणजे आत्मप्रचिती. मला तो अनुभव आला पाहिजे. देव संतांनी सांगितलेला, देव शास्त्राने सांगितलेला आणि मला आलेला अनुभव, हे तिन्ही अनुभव एक झाले की समजावं आपला परमार्थ योग्य दिशेने चाललेला आहे. एवढं तुम्ही गोळा का झालात परमार्थासाठी? परमार्थाची व्याख्या समजली का? परमार्थाची व्याख्या समजली का? परमार्थ म्हटलं की गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गंध, पंढरीची वारी, एकादशा. एवढं झालं की कीर्तन प्रवचन ऐकले की आमचा परमार्थ झाला. एरवी एर माझ्या मागल्या ताक गण्या चांगल्या. परमार्थाची व्याख्या काय आहे? काय मंडळींना प्रश्न असा निर्माण होतो, म्हटले महाराज तुमच्याच हातून बघा परमार्थ होतो. काय ती शुभ्र पोशाख, काय ते पाठांतर, आहा हा हा, काय ती कीर्तन, काय ती प्रवचन, काय ती वाऱ्या. म्हणले तुमच्याच बघा माध्यमातून परमार्थ होत असेल, आम्हाला कुठलं हो? कळतोय का अर्थ? हा प्रपंच आहे. मी आतापर्यंत सांगितलं हा सगळा प्रपंच आहे. गळ्यात तुळशीची माळ, पंढरीची वारी, कीर्तन, प्रवचन, पारायण, उत्सव, ही सगळी काय तर प्रपंच आहेत, परमार्थ नाही आहे. काय म्हणजे अरे बापरे, म्हणजे आम्ही आतापर्यंत अंधारातच होतो. अंधारातच आहे आपण, अजून बी अंधारात आहे. कपाळाला गंध लावला की आमचा परमार्थ झाला, उपवास केला की आमचा परमार्थ. परमार्थाची व्याख्या समजावून घ्या. परमार्थ म्हणजे परम, त्या शब्दाला दुसरा शब्दच कुठला नाही. परम म्हणजे पूर्वी होता, आत्ता आहे आणि पुढं राहणारा. याला त्रिकाल अबाधित सत्य म्हणतात, की ज्याला कोणत्याही काळाची बाधा होत नाही. भगवंत पूर्वी होता का? उत्तर द्या, उत्तर द्या. होता का? आता, पुढं, म्हणजे ज्याला कोणत्याच काळाची बाधा होत नाही असा तो त्रिकाल अबाधित सत्य, त्याला परम म्हणतात. आणि अर्थ म्हणजे प्राप्ती. त्रिकाल अबाधित सत्याची प्राप्ती करणं म्हणजे परमार्थ करणं. मग तो कुठंही होऊ शकतो. वृत्ती ज्याची लीन झाली, मग तो आपल्या हाताने कोणतं कर्म करतो याच्याशी घेण्यात येणं नाही त्याला. भगवंत सजन कसायला मांस विकू लागला, कर्म कसं आहे ते चुकीचं आहे ना. मग मांस का विकू लागला देव त्याला?
पोट भरण्यासाठी हाताने केलेलं कर्म आहे, पण वृत्ती कुठं आहे? भगवंताच्या ठिकाणी स्थिर आहे. वृत्ती कुठं आहे? भगवंताच्या ठिकाणी स्थिर आहे. लक्षात ठेवा, वृत्ती जर त्याला जाऊन मिसळली असेल, आमच्या हातून कोणतं कर्म होतं आम्हाला माहित नाही, तिथं परमार्थ सत्ता येतो. आणि भाविक जीव तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आम्ही कीर्तनकार मंडळी, आम्हाला देव मिळालाय की नाही आमच्या मलाच गॅरंटी नाही. आम्हाला देव कळालाय की नाही आमच्या मला गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे तुम्ही भ्रमात राहू नका की आम्हाला देव कळलाय. फक्त भगवंताने एकाच गोष्टीचं आम्हाला ज्ञान दिलं, ते कोणतं तर प्रेझेंट करणं. पण देव मिळालाय किंवा कळालाय हे तुम्हाला सांगता येणार नाही. का जगात पिशाच अंतरी शहाणा, सदा ब्रह्मी जाणाने मग नव्हतो. आम्ही दिसायला जरी चकचकीत दिसत असलो तर इथं बसलेला आमच्यापेक्षा 1000 पटीने ज्ञानी आहे. इथं बसलेला आमच्यापेक्षा 1000 पटीने ज्ञानी आहे. का? त्याची वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे, लीन झालेली आहे. लक्षात ठेवा. मग कुठेही काम करा, कुठेही काम करा, कसलंही काम करा, कसलंही, शब्दाचा अर्थ घ्या, कसलंही. पण ती जर वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर असेल तर त्या कर्माचा दोष आपल्याला लागत नाही. कारण कर्माच्या ठिकाणी वृत्ती नाही तर देवाच्या ठिकाणी वृत्ती आहे. भगवान श्रीकृष्णाला एक प्रश्न विचारला रुक्मिणीनं. दुरासुशीला देण्यासाठी म्हणून अन्न हातात मध्ये घेतलं पात्र आणि पहिलं तीरावर जायला निघालं तरी यमुना दुसरी भरलेली. पलीकडे जाता येईना सर्व गवळणींना, 16,000 पत्न्यांना जाता येईना. सगळ्या परत आल्या देवाकडे. म्हटले देवाला कुठं टाकले देवा? आम्हाला तर त्या दुरासुशींना अन्न द्यायचं आहे, पण आम्हाला पलीकडे जाता येत नाही, यमुना मला रस्ता देत नाही. त्यावेळेला भगवंतानी काय सांगितलं बघा, गवळणीनो जा आणि यमुना मला असं सांगा की आमचा पती आम्हाला भोगून जर ब्रह्मचारी असेल तर तू रस्ता देशील. आमचा पती आम्हाला भोगून जर ब्रह्मचारी असेल तर तू रस्ता देशील. सगळ्या गवळणी लाजल्या. काय बाई म्हणले कृष्णाला बोलावं आता? हे काय उत्तर आहे का? प्रश्न आहे? काय म्हणले करायचं? देवानी सांगितलं जा तरी म्हणा तरी. सगळ्या गवळणी परत यमुनेच्या तीरावर आल्याने यमुनेला कोडं काय टाकलं. आणि काय म्हणतायत, ए बाई ग, आमचा पती आम्हाला भोगून जर ब्रह्मचारी असेल तर तू रस्ता देशील. काय सांगावं चमत्कार, रस्ता दिला, दुभंगली यमुना. सगळ्या गवळणी गेल्या पहिल्या तीरावरती. हा सगळा खेळ बघितला रुक्मिणीनं आणि रुक्मिणी भांडायलाच गेली देवावर. काय म्हणले चाललंय हे तुमचं? सर्व पत्न्यांना भोगून तुम्ही ब्रह्मचारी, हे कसं मला पटवून द्या. भगवंत म्हणाले ही पटवून देण्यासारखी गोष्ट नाही ग, याचं उत्तर माझ्याकडे नाही, पण मी तुला सांगतो, थांब, आत्ता नाही, तू थोडा वेळ दे मला. हळूच भगवंताने आपल्या दासदासींना बोलवलं एकत्र आणि त्यांना सांगितले, बाई ग एक काम करा म्हणले, आजचा स्वयंपाक आळणी करा, त्यात मीठ टाकू नका, गूळ टाकू नका, खारट करू नका, काय सगळं आळणी करा. झाला तसा स्वयंपाक. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी दोघंही जेवायला बसली, पाटावर बसली, पात्र पुढं आली. भगवंताच्या मनात थोडंसं वेगळं आलं. भगवंत ताटावरून उठले, रुक्मिणीच्या डोक्यातला एक लांब सडक केस उपटून काढला. जवळच तलवार होती. आता ती तलवार म्हणजे काय, जाडच्या जाड टोकदार धारधार तलवार. तलवारीची मुठ्याला एक केसाचा शेंडा बांधला आणि दुसरा शेंडा जिथं रुक्मिणी जेवायला बसली होती बरोबर त्या आड्याला बांधला. कशानं बांधलं? केसानं. हा प्रकार रुक्मिणीनं बघितला आणि तिनं वर बघितलं. अगो बाई म्हटलं ते डोक्यात पडलं तर काय करायचं, म्हणून बाजूला जायला गेले देवाला, हलायचं नाही. आता पतीची आज्ञा मोडायची कशी, मग तिथंच बसली. वर बघितलं आणि करा सुरू जेवायला. वदनी कवळा घेता म्हटलं, केलं दोघांनी बी सुरू. हिनं गपागप 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 संपवून टाकलं. सगळं संपवलं.
आणि पटकन बाजूला झाली. तिला काय प्रश्नच पडला नाही. म्हणजे तिला आळणी लागलं नाही, तिला खारट लागलं नाही, तिला गोड लागलं नाही, तिला आंबट लागलं नाही, काहीच लागलं नाही. ती तलवार तुटून बसे बाजूला झाले, ताडकन तलवार तुटून खाली पडली. म्हटले देवा काय चालले म्हणले तुमचे, असली परीक्षा बघतात का? ते राहू दे म्हणले परीक्षा, काय काय जेवलीस तेवढं सांग. रुक्मिणी म्हणले काय सांगू, मलाच माहित नाही काय जेवले. म्हणलं का? माझं जेवणाकडे कुठं लक्ष होतं? मग कुठं होतं? तलवारीकडं. कुठं लक्ष होतं? कर्म चाललंय, पण त्या कर्मामध्ये काय खातो याचं भान आहे का हो? का वृत्ती कुठं आहे? तसं आम्ही प्रपंचिक कर्म करत असताना आमचं लक्ष जर भगवंताजवळ असेल तर आमच्या हातून होणाऱ्या कर्मातून पाप पुण्याचा संबंधच राहत नाही. विठ्ठल विठाला 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 नाहीतर मी आज परमार्थ करतो. वृत्ती प्रपंचात, वृत्ती कुठं? प्रपंचात. आणि हातार आम्ही पायार आम्ही पंढरीच्या वाऱ्या उपास तापास. बरे परमार्थ करत असताना सुद्धा हातचा ठेवून स्वार्थ ठेवून आम्ही परमार्थ करतो. भीतीपोटी भक्ती. बरीच मंडळी येतात, महाराज अनुग्रह द्या. बाबा कशाला अनुग्रह पाहिजे? काय नाही म्हणले, बायको नांदना तेवढी नांदली पाहिजे म्हणून अनुग्रह द्या. माऊलीने याचं दादा अनुग्रह देता का? का बाया कशासाठी अनुग्रह घेतीस तू? नवरा लय दारू पितून लय मारती हो. आता तू अनुग्रह घे, तू जेवल्यानं त्याला ढेकर येणार आहे. पण आमची भूमिका काय? गळ्यात माळ का घालायची? आमच्या घरात घड्याला गाठ पडावी म्हणून माळ घालायची, म्हणून अनुग्रह घ्यायचा. काय ना काहीतरी प्राप्त व्हावं. आणि एकदा प्राप्त झालं यर माझ्या मागल्यान ताक करण्यास सांगलं, काय घेणं देणं नाही. परमार्थिक उल्लू साध्य झाला की जीवन परमार्थ सोडलाच म्हणून समजा. का? स्वार्थापोटी केलेली भक्ती आहे. मग भक्तीच्या माध्यमातून तुम्ही स्वार्थ मिळवत असेल, तिचे नास्तिक आहे ते शिव्या देणारे त्यांचाही हेतूच आहे ना. त्यांचाही हेतू तोच आहे, काय ना काहीतरी प्राप्त हो. शिव्या का देतो माणूस? का देतो? काय ना काहीतरी त्या शिवेच्या पाठीमागे मिळत असतं म्हणून देत असतो. तशीच आम्ही भक्ती करतोय का नाही? काय ना काहीतरी मिळतं म्हणून भक्ती करतोय. जरी मार्ग वेगळे असले तर हेतू एकच आहे ना दोन्हीचा. अर्थ काय? मग अर्थ काय? समर्पण आहे तिथं. एक गंमत सांगतो. एक युवती होती, तरुण मुलगी. तिला करमत नव्हतं, एकटीच होती घरात आणि तिला करमत नव्हतं म्हणून तिने काय केलं माहिती आहे का? बाजारात गेली आणि एक बोलका पोपट आणला. वेळ जावा म्हणून. पिंजऱ्यातनं काय आणला तिनं? उत्तर द्या ना. बोलका पोपट आणला. बोलका पोपट घरी आणून ठेवला, पण दुखणं वाढवून बसली. का? तो पोपट निघाला शिवर. शिवर म्हणजे भाषा करते का? शिवी देणार. ते सारखं शिवी द्यायचं. पिंजऱ्यात बसले ती सारखं शिवी द्यायचं. हिनं डोक्याला हात लावून घातलं. म्हणले झालं म्हणले कल्याणच आता. हे म्हणले दुखणंच वाढवून घेतलं. म्हणले मी आणलाय ते आणलाय पोपट, शिवरा पोपट निघाला. म्हणले आता करायचं काय? कसं तरी 8-10 दिवस तिने सहन केलं आणि ह्याला म्हणले कोणाकडे तरी नेऊन दाखवला पाहिजे म्हणून एका महाराजाकडे ते पोपटाला पिंजऱ्यासकट घेऊन गेली. महाराज बी खुश. का? गिरायक आले. तिने म्हणले विचारलं, म्हणले पोपट शिव्या देतो, ह्याला काहीतरी उपचार सांगा म्हणले. ह्याच्याकडे बी उपचार नव्हता, ह्याच्याकडे बी उत्तर नव्हतं. पण गिराईक कसं सोडायचं म्हणून काय माहीत नसताना पोपटावर बोलायला लागला. पोपटाने ज्यावेळेला ठेवणीतने शिव्या द्यायला सुरुवात केल्या महाराजाला, तेव्हा तो बिगार.
कोडं पडलं महाराजाला, तर करायचं काय म्हणले. योगायोगानं महाराजाने बी एक पोपट पाळला होता. तो मादी पोपट होता. कुठला? मादी पोपट. एकदाच जाऊन घ्या. कोणाला शुगरचा वगैरे त्रास नाही ना? असेल तर जाऊन घ्या, पण मधनं उठून जाऊ नका. थोडा वेळ फक्त. कळकळीची विनंती आहे माझी. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं माझं कीर्तन बोर होणार आहे तुम्हाला. उद्या चर्चा होईल. हे वेगळ्याच पठडीतलं बुवा होतं बरं का कालचं. कारण आजकाल कीर्तन व्यवस्था थोडीशी डळमळलेली आहे. आजकाल कीर्तन व्यवस्था थोडीशी प्रदूषित झालेली आहे. ही दुःखाची गोष्ट लक्षात ठेवा. एकच व्यासपीठ राहिलं होतं, ते म्हणजे कीर्तनाचं व्यासपीठ. आता ते बी बरबडलंय आता. त्यामुळं भविष्यामध्ये कीर्तन हे नाव जाऊन दुसरं नाव येणं म्हणजे बरं. कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जेथे नामचे नाही पापाचे ऐसे केले. पण आजकालच्या कीर्तनातनं शृंगार काय, कमरेखालचे विनोद काय, वाचाळगिरी काय. बस दोष बी त्यांचा नाही हो, दोष आपला आहे. आम्हाला जे आवडतं त्यालाच बोलवतो आम्ही. बरोबर आहे ना? मागणी तसा पुरवठा. आता बघा कोण चुकीचं आहे. असो, महाराजाने एक मादी पोपट पाळलेला होता. महाराजाच्या घरात असल्यामुळे गंमत काय झाली, त्या मादी पोपटाला हरिपाठ पाठ होता, प्रार्थना करायची, नित्यनेम करायची, काकडा करायची. कोण? मादी पोपट. सगळे दर नित्यनेमाने प्रार्थना करायची. महाराज म्हटले, बाई गे काम कर म्हटले, माझ्याकडे मादी पोपट आहे, हे घेऊन जा म्हणले. त्याच्याबरोबर सुधारलं तर सुधारलं. म्हणून त्या मादी पोपटाला घेतलं, आपल्या पोपटाच्या पिंजऱ्यात ठेवलं. तो पिंजरा घेऊन आपल्या घरी गेली. 2-4 दिवसात रिझल्ट इतका सुंदर आला, ते पोपट शिवाय द्यायचं बंद झालं. ह्या पोपटातल्या पोपटात चर्चा सुरू झाली. मादी पोपट आणि नर पोपट दोघांची चर्चा सुरू झाली. नर पोपट मादी पोपटाला म्हणाला, बाई ग तुझ्यामुळे म्हणले माझ्या शिवाय द्यायच्या बंद झाल्या बघ, बरं झालं मला भेटलीस. पण काय सांगू म्हणले, माझ्यातून एक मोठी चूक झाली. काय झालं? मादी विचारते. काय नाही म्हणले, माझ्यामुळे तुझी प्रार्थना बंद झाली, ह्याच दुःख वाटतंय मला. ते मादी पोपट म्हणाली, बाबा रे, ज्याच्यासाठी मी प्रार्थना करत होते तो मला भेटला, आता कशाला करू प्रार्थना. कळलं का नाही? काय पोपटांना, काय मादी पोपटांना कळालेलं नाही अजून. आपला उल्लू साध्य झाला, जाऊ दे तिकडं. कळला का अर्थ? आणि म्हणून परमार्थ करत असताना समर्पण वृत्ती, समर्पण भाव एवढं लक्षात ठेवा. समर्पण, देह जाओ अथवा जाऊ तिकडं. ज्याच्यासाठी प्राप्त करायचं ना त्याला समर्पित होऊया. आणि ही माऊलींची भक्ती आहे, ही निवृत्तीदादांची भक्ती आहे, ही सोपानाची भक्ती आहे, ही मुक्ताईची भक्ती आहे, ही नाथरायांची भक्ती आहे. ही भक्ती समर्पण. आणि म्हणून ज्ञानोबा माऊली हे परखड आहेत. हो, विधी आणि कर्माच्या बाबतीत तर ज्ञानोबा माऊली इतकं फटकारतात, इतकं फटकारतात, त्यांना मान्यच नाही. जप तप कर्म क्रिया नेम धर्म वाऊगाची श्रम आहे. जप नको, तप नको, दान नको, विधी नको, धर्म काहीच नको. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी लंब धर्म. योग याग क्रिया धर्म धर्म माया, काही गरज नाही. का? एक हरिपाठ केलं की काम झालं, गेले ते विलया. आता हरिपाठ म्हटलं की उड्या मारून घाम काढणं म्हणजे हरिपाठ नव्हे. काय मंडळी म्हणतील, आम्हाला बोलवले महाराज हरिपाठाला, मग तुम्ही आजचं काय म्हणताय? आम्ही हरिपाठ करतो. हरिपाठ करत असताना हरिपाठाचा अर्थ लक्षात आणला का?
हरिपाठ म्हणजे काय? हरी म्हणजे हरणे, हरी म्हणजे शून्य होणे, हरी म्हणजे मावळणे, हरी म्हणजे लीन होणे, हरी म्हणजे अनन्यतेने शरण जाणे. हरी होणे म्हणजे शून्य होणे, काहीच शिल्लक न राहणे, देवरूप होऊन पाठ करणे म्हणजे हरिपाठ. पाठ म्हणजे अभ्यास, हरी म्हणजे हरी होणं, शून्य होणं, मावळणं, शिल्लकच न राहणं. आणि आम्ही हरिपाठ करतो. हरिपाठ करता करता शेजाऱ्याचा पाय जर आपल्या पायावर पडला, टाळ बघितलास का? करतोय काय? हरिपाठ. दाखवतोय काय? टाळ. संपला. हेच आमचा हरिपाठ झाला. गेले ते विलय हरिपाठी, म्हणजे हरी होणं संपलं. काय करायची गरज नाही आम्हाला, काहीच करायची गरज नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जप तप कर्म विधी या सगळ्या गोष्टी फोल काय त्याच्या पाठीमागचं कारण समजावून घ्या. माणूस हा पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, त्याला पापही सहन होत नाही, त्याला पुण्यही सहन होत नाही. जितकं पुण्य करतो 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 तितकं झापकन तो पापाकडे जात असतो. मोठ्या घड्याळाचं लंबक बघितलंय का कधी? लंबक मोठ्या घड्याळाचं इकडं जातो, इकडं नेटानं का जातो माहिती आहे का? त्याला इकडं जायचं असतं म्हणून. इकडं जेवढा जोरात जातो तेवढा तिकडं असा जात असतो, म्हणून तो असा. कळला का अर्थ? हिथं संतांनी सांगितले स्थिर बुद्धी, लीन वृत्ती, बॅलन्स्ड. झेपत नसेल तर एकादशी करू नकोस. पण आम्ही नेमकं एकादशी करतो, ज्या दिवशी एकादशी असते त्या दिवशी आम्ही डबल खातो. खरं आहे का खोटं आहे? एकादशी दुप्पट खाशी. बरं, अलीकडची एकादशी इतक्या डिजिटल आलेत, काय बोलायचं. उपवासाची खीर, उपवासाची भजी, उपवासाचा चिवडा, उपवासाची आंबोळी, उपवासाचा वडा, उपवासाची मिसळ. एरवी कमी खातं, पण एकादशीलाच 4-5 पटीने हाणतं ती ताट भरून. आणि ज्या दिवशी एकादशी असती, पोटात भूक असती, ह्यो बाजारला जातो. कुठं जातो हा? बाजारात जातो. बाजारात गेल्यावर पोटात भूक असताना, एकादशी असताना, उपवास असताना बाजारात गेल्यावर कपड्याचं दुकान दिसत नाही, इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान दिसत नाही. लक्षात आलं का तुम्हाला? हो, बाकीचं कुठलं दुकान दिसत नाही. एकच गोष्ट दिसते. कुठलं? हॉटेल. काय दिसतं आपल्याला? भूक लागली की आम्हाला एकच गोष्ट दिसते, हॉटेल. नुसतं हॉटेल दिसत नाही. हॉटेल जरी अर्धा किलोमीटर लांब असलं तर तिथले पदार्थ बी दिसतात. जरा विचारा मनाला. ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी हॉटेलातले लांब पदार्थ बी दिसतात. नुसते पदार्थ दिसत नाही, त्या पदार्थाचा वास बी इथपर्यंत येतो. येतो का नाही? काय म्हणतोय मी? पदार्थ तिथंच असतात, हॉटेल तिथंच असतं, पण सगळं आम्ही आत तयार करत असतो. कुठं तयार करत असतो? आम्ही आतमध्ये तयार करत असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून बॅलन्स. उपवास या शब्दाचा अर्थच आहे. उप म्हणजे स्थिती, वास म्हणजे राहणं. जैशी स्थिती आहे तैशा परी याला उपवास म्हणतात. आम्हाला हेच कळलं नाही. परमार्थ प्राप्तीसाठी आम्ही ब्रह्मचर्य 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 काय म्हणले? लग्न अजिबात नाही. ब्रह्मचर्य 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 ब्रह्मचर्य. जाप 60,000 वर्ष तपश्चर्या करून काटा इकडे नेला 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 नेला. ब्रह्मचर्य ब्रह्मचर्य. छुन्नुक छुन्नुक वाजली की झाटकन काटा इकडे. कळतोय का अर्थ? ज्या गोष्टीपासून लांब पडतो तीच गोष्ट डोळ्यासमोर येते. लक्षात ठेवा. काय म्हणतोय मी? नाही म्हणे मी ब्रह्मचारी, मी संन्यास. नाही नाही, मी स्त्रीचं तोंड बघणार नाही, मी स्त्रीचं तोंड बघणार नाही, मी स्त्रीचं. चिंतन कोणाचं आहे? एकदा महाराजांनी अनुग्रह दिला. अनुग्रहात सांगितलं की बाबा रे ध्यानाला बस, पण ध्यानाला बसला असताना डोळ्यासमोर साप आणू नकोस. ध्यानाला बस पण डोळ्यासमोर
साप आणू नकोस एवढं ऐकलं गुरुजींनी. ते गेलं घरी, बसलं ध्यानाला आणि तेवढंच डोळ्यासमोर साप आणू नकोस, डोळ्यासमोर साप आणू नकोस. 24 तास डोळ्यासमोर साप. ज्या विषयाचं चिंतन तोच विषय भूतवून पुढे येतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धी, बॅलन्स हा परमार्थाचा भाग आहे. झेपत नसेल तर ब्रह्मचर्य राहू नकोस, झेपत नसेल उपवास करू नकोस, झेपत नसेल तर कठोर भक्ती करू नकोस. स्थिर बुद्धी ठेव, नील राहा, बॅलन्स्ड राहा, कर्तेपणा घेऊ नकोस. विषय गहन आहे बरं आजचा, समजून घ्या. कर्तेपणा घेऊ नको. तुला दुःखातनं मुक्त व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, कर्तेपणा घेऊ नकोस. खाली 2 गटात मारामाऱ्या सुरू झाल्या आणि बिल्डिंगवर उभा आहे. 2 गटात खाली मारामाऱ्या सुरू झाल्या, तलवारी, काट्या, कुऱ्हाडी, दगडफेक सुरू दोन्ही गटात. आणि हा वरच्या मजल्यावरून ते भांडणं बघतोय. टाळकी कुणाची फुटतायत बोला? भांडणं करणाराची, जे कर्तेपणे घेऊन भांडतात त्याची टाळकी फुटतायत, बघणाराचं टाळकं फुटतंय का? तसं प्रपंचामध्ये या देहाकडून कर्म होत असताना, या देहाकडून कर्म होत असताना बघ्याची भूमिका घे की कशाला कर्तेपणात अडकतोयस? फुटेल का टाळकं? नाही. आम्ही काय करतो म्हणजे कर्तेपणा घेतोय, आम्ही त्यातनं मुक्त होत नाही, आम्ही बघ्याची भूमिका घेत नाही, आम्ही त्यातनं वेगळं होत नाही. अरे तू वेगळा आहेस, या देहात तुझा संबंध नाही. या देहा वेगळा निसंग परत तो परब्रह्म आहेस तू, या आत्म्या. हे आत्मस्वरूप जीवा, तुझा आणि देहाचा संबंध नाही. देहाकडून होणारे कर्म आहेत आणि त्या कर्मापासून मिळणारे जे सुख दुःख आहेत ते तुला वाटते आपले आहेत, आपले नाही, ते देहाचे आहेत. सुख अथवा दुःख भोग या देहाचा, सुख अथवा दुःख भोग या देहाचा, सुख अथवा दुःख भोग या देहाला, सुख अथवा दुःख भोग या देहाला. नाश त्या ज्ञानाचा करू नये, करू नये, नाश त्या ज्ञानाचा करू नये, करू नये. सुख अथवा दुःख भोग या देहाचा, सुख अथवा दुःख भोग या देहाचा.